यांचं लग्न झालं आणि यांच्या रिसेप्शनमध्ये माओवादी आले आणि रिसेप्शन सोडून वासुदेव मडावी यांना पळून जावं लागलं। माओवाद्यांचा कर्दनकाळ। महाराष्ट्रातले एन्काउंटर स्पेशलिस्ट ज्यांनी एक दोन नव्हे तर एन्काउंटरची सेंचुरी मारली आहे। माओवाद्यांच्या गडात जन्माला आलेल्या या माणसानं माओवाद्यांना सळो की पळो करून सोडले। गडचिरोलीतले वासुदेव मडावी हे नाव माओवाद्यांच्या धडकी भरवून जातं। त्याच जिगरबाज माणसाचा थक्क करणारा प्रवास थेट गडचिरोलीच्या जंगलात जाऊन या व्हिडिओतून पाहणार आहोत। जेव्हा मी पोलीसमध्ये लागलो नाही आणि मी कमीत कमी 2 वर्ष मी ते नक्षलच्या टार्गेट असल्यामुळे आता नक्षल्यांनी टार्गेट पोलीस भरतीत गेल्यामुळे 96ला मग त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली आणि मी ते गावी जाऊ शकत नव्हतो। स्क्रीनवर दिसणाऱ्या या माणसाचं नाव पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी। याच माणसानं तब्बल 101 माओवाद्यांना कंठस्नान घातलंय यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय। वासुदेव मडावी गडचिरोली जिल्ह्यातील कमलापुरातून येतात। कमलापूर म्हणजे माओवाद्यांचं माहेरघर, त्यामुळे वासुदेव मडावींनी आपल्या गावी जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे। माओवाद्यांच्या हिटलिस्टवर असणाऱ्या मडावींच्या रिसेप्शनमध्ये माओवाद्यांनी हल्ला केला, पण तिथूनही ते सुखरूप बचावले। परिस्थिती बिकट असतानाही वासुदेव मडावींनी माघार घेतली नाही। ते माओवाद्यांना भिडत राहिले आणि त्यांचा कर्दनकाळ ठरले। नेमका त्यांचा प्रवास कसा राहिला, त्यांना काय काय अडचणी आल्यात याबद्दल ते खुद्द काय बोलतायत तेही ऐका। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांना मोठं यश मिळत आहे। त्या यशामध्ये मोठा वाटा आहे C60चा। C60 हे माओवाद विरोधी कमांडो पथकाचं एक मोठं विशेष पथक आहे। त्या पथकामध्ये स्थानिक आदिवासी तरुण आहेत, ज्यांना गुरिल्ला पद्धतीनं लढण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, जंगलात जाऊन कसं लढायचं माओवाद्यांच्या विरोधात। आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे C60चं एक विशेष पथक आहे वासुदेव मडावी यांचं। वासुदेव मडावी आता सध्या त्यांना पदोन्नती मिळालेली आहे, पोलीस उपनिरीक्षक। 58 चकमकी त्यांच्या नेतृत्वातल्या पथकाने केल्या, ज्यामध्ये 101 माओवादी ठार झाले। आता त्यांचं विशेष ऑपरेशन सुरू आहे, त्या ऑपरेशनमध्ये न्यूज 18 लोकमत सहभागी आहे। आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने हे यश मिळालेलं आहे। C60चे हे सगळे जवान आता जंगलात, आता हा जो जंगल आहे या जंगलात यांचं अभियान सुरू आहे। कशा पद्धतीनं C60चे जवान तुमच्या नेतृत्वात अशा पद्धतीचे अभियान राबवतात? सर नेमकं म्हणजे जसं जे आदेश आहे आम्हाला त्या पद्धतीनं आम्ही ते जवानांना ब्रीफ करतो। आम्ही त्या ब्रीफ करून आम्ही ते व्यवस्थित आम्ही त्यांना सगळे काही सूचना कसा किती टाईमाचं राशन घ्यायचं, किती टाईम आपला उपाशी राहते, पाणी कितीपर्यंत आपल्याला मिळू शकते नाही मिळू शकत, हे सगळे दृष्टिकोन ते फील्ड एरियाचे आम्ही हे सांगतो आणि तेव्हा आम्ही वरिष्ठाच्या आदेशाने आम्ही पुन्हा अभियान लॉन्च करतो। लॉंग रूट पेट्रोलिंग LRP हे आता यांचं हे सुरू आहे आणि LRPमध्ये 4 ते 5 दिवस हे लोक जंगलात राहणार आहेत। तर मला एक सांगा की आता हे तुमचं जे हे सुरू आहे, तर हा जो भाग आहे, नदी नाले आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी दक्षता घेता तुम्ही? सर जे मोसम जसं आपलं आम्हाला साथ देईल ते सगळ्या बरसाती पण आमच्यासोबत असते, राशन पाहिजे, ड्रायफ्रूट बी असते, प्रत्येक गोष्टी आम्हाला सोबत घ्यावं लागते आणि सोबत घेऊन आम्हाला ते कुठंतरी आम्हाला ते अभियान आम्हाला पूर्ण कंप्लीट करावं लागतं। त्यासाठी आम्ही ते अभियानला आम्ही जसं नदी नाला, जसं आम्हाला नदी जास्त पाऊस आला तर ते आम्ही जाऊ शकत नाही आणि तसं आम्ही दोरी पण आम्ही ठेवतो आणि क्रॉस कंट्री पण ते तिथं आम्हाला करावं लागते। ह्या पद्धतीनं आम्ही ते पूर्ण तयारीनंच येतो सर। आम्हाला काही दिक्कत नाही आहे। ते शासनाने जसं आम्हाला ते सगळे काही गोष्टी आम्हाला ते सूचना करतात, सगळे सूचनाचे आदेश पालन करतो। जसं आम्हाला ते पुढे अडथळे येतात त्या अडथळ्याला आम्ही सहजपणे आम्ही क्रॉस करू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माओवाद विरोधी अभियान हे निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे। अलीकडे झालेली चकमक खूप मोठी चकमक होती, घनदाट जंगलात ही चकमक होती, पाऊस पडत होता, भामरागडच्या जंगलातली चकमक। ते यश कसं होतं? 4 माओवाद्यांना जे ठार मारण्यात आलं, तो परिसर कसा होता, कसा त्रास झाला त्या चकमकीत?
ह्या चकमकीमध्ये म्हणजे सर एकदम आम्हाला ते कठीण ऑपरेशन होतं आणि एक माड इलाका बुजमाड इलाका म्हणजे ते एकदम सेन्सिटिव्ह इलाका आहे आणि जसा जेवढे बी आम्ही भामरागडपासून आम्ही चालतो उतरतो ड्रॉप झाल्यापासून तर पूर्ण पहाडी आणि नाले हे सगळे आणि वरतून पाऊस असताना सुद्धा आम्हाला ते तिथं आम्ही लोकेशन आउट होते आपल्याकडे सगळे काही आहे ते रेनकोट घालून आम्ही ते रेनकोट पण आतमधून ओला होते आणि ते सगळ्या गोष्टी आम्ही त्या गोष्टीला आम्ही हे करत आम्ही त्या गोष्टीकडे ना लक्ष देता आम्हाला जो समोरच्या जो वरिष्ठांनी जे टार्गेट दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी माओवादीने आमच्यावर घात लावून बसलेले आहेत आणि त्यांचे उद्ध्वस्त करण्यासाठी आमचं लक्ष ध्येय तोच राहते सर. त्या दिवशीची परिस्थिती तर खूपच म्हणजे हे होती. इंद्रावती नदी, पर्लकोटा, फांगुगतम सगळ्या नद्या भरून होत्या, पाऊस पडत होता, डिस्कनेक्ट झालेला भाग होता. त्या परिस्थितीमध्ये आम्हाला ते प्रत्येक जवानच्या सुरक्षा हे करत असताना आम्हाला तिथपर्यंत पोहोचणं ते एक आम्हाला एम असते सर. त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं ते पॉईंटपर्यंत पूर्ण सर्च जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ते दुसरीकडे नदी किंवा नाला जे त्याला तुरंत उपाय काय आहे त्या आम्ही शोधत असतो. आम्ही कमांडरच्या नात्याने मग प्रत्येक गोष्टी काय आहे, कुठपर्यंत चाललं पाहिजे, कुठपर्यंत किती मिनटं बसलं पाहिजे आणि की कधी जेवलं पाहिजे आणि कधी ब्रेकफास्ट करायला पाहिजे ह्या गोष्टी आम्ही वारंवार जवानांना WTवर सूचना करतो सर. आम्ही त्या ठिकाणी आम्ही जेवढं बोलून सांगू शकत नाही. WTवर जे काही आदेश आहे ते पार्टीत आम्ही फॉलो करतो आणि त्याप्रमाणे ते कधी खातात, कधी कोणी ऐकतात, कोणी ऐकत नाही. हे परिस्थितीमध्ये ते जेवण करून तयार राहतं. ती चकमक खूप महत्त्वाची होती. ती यासाठी की वासुदेव मडावी यांना मिळालेलं यश म्हणजे 101 माओवादी आता त्या चकमकीनंतर ठार झाल्याचा हा आकडा आहे. आपण विचारूया, तुम्हाला कधी वाटलं होतं का की तुम्ही पोलीस दलात आल्यानंतर तुम्हाला एवढं मोठं यश मिळेल? 101 माओवादी तुमच्या हातून आता मारले गेले आहेत. सर मी ते तसं तर जीवनात स्वप्नात पण विचार नाही केलो आणि आपण एवढा मोठा आपण 101 टप्पा गाठतो किंवा मी माझ्या टीम गाठणार आहे हा बिलकुल माझा ध्येय नव्हता. जो आम्हाला टार्गेट करून आम्हाला परिवाराला हे करत होते, डिस्टर्ब करत होते, आम्हाला ते 1-2 वर्ष आम्ही घरी जाऊ शकत नव्हतो. ते त्या काळात आम्ही भीतीनं राहत होतो, कुठं जेवत होतो, कुठं नाही जेवत होतो. तशा परिस्थितीमध्ये आम्ही हे त्या दिवस काढलो आहे. त्या दिवस काढत असताना ह्या जो चकमक आहे 101 घाटलं म्हणून असं नाही आहे. हे 101 ते एक निमित्त आहे. माझ्या सर्व टीमचे श्रेय आहे, माझ्या एकट्याचे श्रेय नाही. मी जो फक्त एक लीडर म्हणून काम केलेले आहे. तुम्ही एक टीम म्हणून काम केलं, सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही आत्ता मुद्दा सांगितला. पण हा जो इथपर्यंत तुमचा प्रवास आहे हा नेमका पोलीस दलात येण्याचा प्रवास तुमचा कसा झाला? काय तुम्ही विचार केला होता? ती परिस्थिती म्हणजे मी तुम्हाला सांगतो की वासुदेव मडावी यांचं मूळ गाव आहे हे कोळसेलगुडम, जे कमलापूर ग्रामपंचायती अंतर्गत येते आणि तो भाग म्हणजे माओवाद्यांचा गड मानला जायचा. माओवाद्यांचं देशातलं सगळ्यात मोठं अधिवेशन त्या भागात झालं होतं. अशा भागात त्या भागात माओवाद्यांच्या भरपूर कारवाया होत्या. काय परिस्थिती तो काळ होता तुमच्या शालेय शिक्षणा वेळेचा? त्यावेळी बहुत कठीण परिस्थिती होती सर. जेव्हा एज्युकेशन घेत असताना आम्हाला बहुत परेशान होत होता किंवा एज्युकेशन केलं आणि समोर जे लिडरशिप करत होते सरपंच म्हणा, पोलीस पाटील म्हणा आणि अजून सामाजिक कार्यकर्ता म्हणा, हे सगळे कुठंतरी आपल्याला समोर नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ते कुठंतरी आम्हाला त्या लोकाला आणि महाराण किंवा कधी मारजोड माझ्या गावात तसा ते एक शंकर कुडमे ते आणि आपला बापू धब्बा म्हणून असा 2 लोकांना तिथे हत्या झाली होती सर माझ्या गावात. हे कुठंतरी आम्हाला समोरच्या दृष्टीने समोर नेणार होते आमच्या पिढीला. जसं पिढीला जे समोर नेत असताना आम्हाला जे दिक्कत होते ते म्हणजे एज्युकेशन केलेला इथं व्यक्ती नको आणि फक्त त्यांच्या गुलामसाठी लोकाला हे यूज करायचे. जे ज्यांनी सांगितले ते काम आपण केले तेव्हाच ते चांगलं म्हणत होते आणि त्यांना जेवढं घेत होते. आणि जे समोर कार्यकर्ते म्हणून एक शिकलेलं म्हणून समोर जसं काही गव्हर्नमेंटच्या सुविधा म्हणा, ते कोणत्याही सुविधा म्हणा,
त्या सुविधेला ते कोणीतरी सांगत होते आणि तिथं नेत होते आणि ते करून काम करून देत होते. त्या लोकाला ते विरोध करून आणि त्यांना एकदम संपवण्याचे हे केले सर. तुमचे वडील तिथले सरपंच होते 10 वर्ष आणि त्या काळात पोलिसांचं अभियान असायचं. पोलीस तुमच्या घरी यायचे आणि त्या भागात माओवादी तुमच्या घरी यायचे. तर ह्या दोन्हीचा संघर्ष कसा होता, कसा तुम्हाला त्याचा त्रास झालेला आहे? नक्की सर, जेव्हा आम्ही घरी असताना लहान असताना म्हणजे 15, 16, 17, 18 वर्षापर्यंत आपला होता वय, त्यावेळी कंटिन्यूमध्ये आपला वडील सरपंच आणि त्याच्यात ग्रामपंचायत सदस्य पण तिथं राहिलेला होता. त्या दृष्टिकोनातून कोणती सुशिक्षित व्यक्ती आला तर नर्स म्हणा, शिक्षक म्हणा आणि पोलीस म्हणा आणि घर रोडवर असल्यामुळे आणि पाणी प्यायला वगैरे ते थांबत होते आणि पाणी अशा कधी कधी जेवणही देत असतील. जेवण वगैरे देत नव्हते डिपार्टमेंट वाढलेले. त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं आम्ही हे करत होतो आणि समाजसेवा म्हणजे पाणी देणं हे काय मदत लागलं तर ते देत होतो. त्या दृष्टी तेव्हा कुठंतरी त्यांना लोकांना किंवा त्या नक्षलपर्यंत कोण माहिती देत होते काय माहीत नाही, पण त्यांनी त्या मोसम पकडून घरच्या लोकांना आमच्या वडलेलं वगैरे ते तकलीफ येतं. तुम्ही असा पोलिसापर्यंत जाता, तुम्ही माहिती देता, असं हे ते धमकत होते. मग कुठेतरी आम्हाला तकलीफ होत होतं. म्हणजे तुम्ही पोलिसांना मदत करता असं नक्षलवाद्यांचा त्यावेळेस, त्यांना नक्षलवादी म्हणायचे, माओवाद्यांचा त्यावेळेचा आक्षेप होता. आणि कशा पद्धतीनं त्रास दिला त्यांनी त्या काळात तुमच्या घरच्यांना? वडलेले बोलवत होते आणि तुम्ही असं पोलीस स्टेशनला जाता, तुम्ही इथं जाता तिथं जाता, पोलीस तुम्ही तिथं तुमच्या घरी येतात नेहमी. आणि वडील त्यांना हेच म्हणायचे की वडील ते ज्यांनी गव्हर्नमेंट ते सरपंच असल्यामुळे ते बोलवलं तर जावं लागेल आणि येणं जाणारा रस्ता असल्यामुळे तिथं पाणी मागितलं ते तो एवढंच आमचे ते अपेक्षा ते त्यांना सांगत होते वारंवार. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यात आम्हाला बहुत तकलीफ झालं. म्हणजे वडिलांवर, तुमच्या घरच्यांवर त्यांचा आक्षेप होता की पोलिसांना मदत करता. मग तुम्ही कसं पोलीस विभागाच्या संपर्कात आले? तुम्हाला कसं वाटलं की ही सगळी परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे? नक्की सर, आता जेव्हा ते डोळ्यामध्ये आम्ही बघत असताना आणि जे शिकलेलं आणि ते समाजसेवक कार्यकर्ता आणि ते समोर त्यांना तकलीफ होतं आणि त्यांना मारजोड सगळं करत असताना हे कुठंतरी शिकलेले सवरलेल्या लोकांना हे कुठंतरी आम्हाला हे करत आहेत. म्हणजे आम्ही ते पोलीसमध्ये जावं किंवा कोणती नोकरी करायच्या नाही आणि जसं अनपढ आहे तसं अनपढ राहिलं पाहिजे असा यांचा उद्देश असेल. आणि यांच्या जे काही आम्हाला काम सांगत आहे किंवा आम्हाला जे हे लोकांना करत आहेत हे कुठंतरी वेगळ्या दिशेनं जाण्याची हे आहे. आणि आम्ही ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण कुठंतरी आपण बी कुठंतरी एक चांगलं एज्युकेशन घेऊन की आम्ही त्या ठिकाणी आपण पोलिसापर्यंत जायला पाहिजे म्हणून मी पोलिसापर्यंत प्रयत्न केला. तुम्ही पोलिसांच्या संपर्कात होते आणि त्या काळात तुम्ही किती वर्ष घरी गेले नाही? कारण तुम्ही घरी आले तर तुम्हाला टार्गेट करायचं असं त्यावेळी माओवाद्यांनी ठरवलं होतं. जेव्हा मी पोलिसमध्ये लागलो नाही आणि मी कमीत कमी 2 वर्ष मी ते नक्षलच्या टार्गेट असल्यामुळे आता नक्षल्यांनी टार्गेट पोलीस भरतीत गेल्यामुळे 96ला मग त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली आणि मी ते गावी जाऊ शकत नव्हतो आणि मी दुसऱ्याच्या घरी किंवा पाहुण्याच्या रिश्तेदारांच्या घरी असा जर मी करत असताना मग नंतर 98मध्ये मी भरतीमध्ये सिलेक्शन झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नक्षलवाद्यांचा, माओवाद्यांचा यांना त्रास कसा झाला? यांचं लग्न झालं आणि यांच्या रिसेप्शनमध्ये माओवादी आले आणि रिसेप्शन सोडून वासुदेव मडावी यांना पळून जावं लागलं. नेमकं काय प्रकार घडला होता तो? जेव्हा 97मध्ये माझं लग्न झालं तर मग जेव्हा मी पोलीसमध्ये लागलो नव्हतो आणि त्यावेळी मी तिथं लग्न करण्यासाठी मी जे आलो होतो आणि ते रिसेप्शनचे जे दिवशी होती आणि त्या दिवशी ते 35 ते 40 लोक आणि ते रिसेप्शनला पूर्ण गिरले होते आणि ते गिरल्यानंतर मग मला डाऊट वाटला हे माझ्या ह्याच्याकडे आले आणि माझ्या घरात ते घुसले होते आणि मी तिथून मी हळूहळू तिथून मी पळ काढलो आणि मी
तिथून पड काढल्यानंतर मी डायरेक्ट आलापल्लीला पडून आलो. मग घरचे सगळे तिथंच राहिले होते? हा, घरचे पूर्ण तिथंच राहिलं, माझी फॅमिली पण तिथंच राहिली आणि दुसऱ्या दिवशी ते आलापल्लीला आले. मग त्याच्यानंतर किती दिवस तुम्ही गावाकडे गेले नाही? त्याच्यानंतर मी गावाकडे गेलोच नाही. कमीत कमी आजपर्यंत म्हणजे जवळपास 15 ते 20 वर्ष मी गावी गेलो नाही. आणि हे आता मी कधी कधी जातो, नाही तर मी जास्त गावाला जाण्याची मी इच्छा व्यक्त नाही करत. खूप मोठा त्रास यांना झाला. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर वासुदेव मडावी यांच्या नेतृत्वात अनेक चकमकी झालेल्या आहेत. त्यातली एक मोठी चकमक आहे कसनासूर बोरियाची, ज्यात 40 माओवादी ठार झाले होते. ते कसनासूर बोरियाच्या चकमकीचं नेमकं कशा पद्धतीनं ती चकमक घडली होती, काय कसं झालं होतं? नाही, मी सर तसं म्हटलं तर आम्ही दुसरीकडे जाणार होतो आणि त्याच्यात वेळेवरच त्या प्लॅनमध्ये ते हा प्लान दुसरा आमच्या सोर्सने आम्हाला कालद्वारे कळवला. त्या कालद्वारे मग आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही त्या पहिला प्लान आम्ही कॅन्सल करून ते कसनासूर बोरियाचा जो प्लान आहे ते आम्ही फॉलो केलं आहे. आणि ते फॉलो करत असताना आम्ही जे एवढे लोकसंख्या नक्षल आहे असं मी कधी गृहीत धरलो नाही. मग ते 70 ते 80 नक्षल तिथं वास्तवित होते. जेव्हा त्या एन्काउंटरमध्ये ते भरपूर तकलीफही झाला आणि जेव्हा ते आम्हाला ते मुश्किल वक्त त्यावेळी वाटत होतं की आज आपला लास्ट दिवस असेल किंवा आज आपण लढू शकतो. कमांडोसुद्धा एकदम धीर धरून एकदम 1 बाय 1 फायर करत होते. नक्षल पण चारी बाजूने आम्हाला कवर करत होते आणि त्याच्यात आम्ही ना भीता आणि प्रत्येक कमांडो सुरक्षित आणि त्यावेळी आम्ही त्यांना 40 हे न्यूट्रलाइज करण्यात यश मिळवलं सर. सगळ्यात म्हणजे कसनासूर बोरियाची चकमक नक्की खूप मोठी होती, पण आणखी एखादी अशी चकमक आहे का जी आयुष्यात आठवणीत राहील की त्यावेळी म्हणजे त्यांच्याकडनं खूप हेवी फायर झाला असेल किंवा आयडी ब्लास्ट लावला आहे, त्यांनी लँडमाईन ब्लास्ट केला आहे, आपण त्याच्यातून वाचलो आहे, असा काही प्रकार कधी झाला आहे? तसं घडलं नाही. जर आता जे एन्काउंटर झालं त्याच्यावर तर बुजमाडमध्ये आम्ही 2021 ह्या कालावधीमध्ये मुंडे साहेब जेव्हा होते इथं ॲडिशनल ऑपरेशन सेल, त्या मुंडे साहेब सरांच्या आम्ही ह्या नेतृत्वाखाली आम्ही बुजमाडमध्ये आम्ही हे 3 पार्टीचं आम्ही कॉम्बिंग सुरू केलं सर. त्या कॉम्बिंगकडून त्यांच्या मेन म्हणजे ते त्यांच्या ट्रेनिंग आणि हत्यार बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये आम्ही ते घुसलो होतो. आणि त्यावेळी आम्ही ते हत्यारचा जो एरिया होता 1 किलोमीटरच्या चौरस ते एरिया सर्च करायला आम्हाला तिथं वेळ लागला, उशिरा झाल्यानंतर त्यावेळी आणि आम्हाला ते अंधार पडत होते, 5 वाजत होते आणि त्या एवढा नायनाट करण्यासाठी आम्हाला तिथं बहुत वेळ लागला. आणि ते नायनाट करून जसं आम्ही निघालो निघण्यासाठी बाहेर येण्यासाठी, जेव्हा आमच्यावर काउंटर अम्बुश नक्षल्यांनी केल्यानंतर तर माझ्या एक जवानाच्या एक पायाला गोळी लागली. त्यावेळी ते जसं जे तिथं काउंटर झाली त्या काउंटरमध्ये आम्ही सुरक्षित जागा त्या सर्व पार्टीला मी वरता नेलो आणि पहाडीच्या एक मधोमध मी ठेवलो आणि तिथंच मी ते नाईट झाल्यामुळे तिथंच आम्ही थांबलो होतो. आणि तिथं कमीत कमी आम्हाला 48 तास आम्हाला नक्षल्यांनी रोखून ठेवले. आणि प्रत्येक जवानाच्या ते भयभीती होती. त्यावेळी भयभीत असताना आम्ही कोणतेही जवान प्रत्येकाला मी सांगत होतो उठून रात्री कोणीही फायर केलं तर ते फायरचे उत्तर द्यायचं नाही, आपला लोकेशन आउट करायचं नाही, अशा पद्धतीनं सांगून मग ते नक्षल्यांनी येऊन रात्री फायर करत होते आमच्यावर. पण आमचे कोणतेही जवान ना डगमगता बिलकुल पद्धतशीर त्यांनी लाईन पोझिशन घेऊन त्यांनी रात्रभर आम्ही रात्र काढलो. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही 2 वाजता तिथून आम्ही त्यांच्या जो मुवमेंट पाहून ते आम्ही बाहेर निघालो सर, त्यांच्या काउंटर सोडून. मला एक सांगा की आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात अनेक चकमकी झालेल्या आहेत आणि 200पेक्षा जास्त जवान शहीद झालेले आहेत आणि त्याच्या उलट आता माओवाद्यांना मोठे हादरे बसत आहेत. माओवादी संघटना पूर्णपणे कमजोर झाल्याचं दिसून येत आहे. मागे वळून पाहत असताना काय वाटते, पोलिसांना मिळालेलं यश त्या परिस्थितीपेक्षा? पहिल्याच्या परिस्थितीपेक्षा आताच्या परिस्थिती थोडा एक आमच्यासाठी तर चांगला आहे सर. जसा पहिले जो परिस्थिती होता CCTVमध्ये पार्टी ते आले जवान येण्याची इच्छुक नव्हते, कसं तरी जबरदस्ती
त्यांना टाकण्यात येत होता. आता तसं नाही, आता इच्छुक नाही येत आहेत, बाहेरून येणारे अधिकारीसुद्धा इच्छुक नाही येत आहेत. असं आपल्याला मला तर कुठंतरी वाटतं आपण कुठंतरी आपण नक्षलपेक्षा आपण पुढं 4 पाऊल पुढं आहोत असं मला वाटतं. म्हणजे गडचिरोली बदलत आहे असं तुम्हाला दिसून येतं आता? बिलकुल सर, गडचिरोली आता बदलल्यासारखं आहे. जसं हा सूर्यगड कंपनी आली आहे, अजून कंपनी येणार आहे असं म्हणतात. ते अजून जर आले तर ते पूर्ण विकास इथं गडचिरोली होईल असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काही त्यांचे सहकारी त्यांना विचारूया की काय तुमच्या वासुदेव मडावी यांच्या नेतृत्वात हे जर तुमच्या टीमला यश मिळत आहे, काय वाटतं? जंगलात अभियान तुम्ही जाता, 3-3, 4-4 दिवस दूर असता कुटुंबियापासून, आणि आत्ता हे सगळं यशाचं जर आपण बघितलं तर तुमची मेहनत. आम्ही गेल्या 3 दिवसापासून सर बाहेर आहे. आमचे कमांडर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 3 दिवसापासून अभियान करत आहे. कमांडर साहेबचा जे आदेश राहते, जसं वज्रमूठ राहते, आपण ही वज्रमूठ एका जागी केली तर पूर्ण कमांडो एका जागी एका आदेशावर जमा होते. वज्रमूठ सोडली का पूर्ण कमांडो ज्याची त्याची पोझिशन घेत असते. कमांडरचा आदेश म्हणजे मेन आदेश राहते आम्हाला. जंगलात जे आहे अभियान राबवत असताना सगळ्यात कठीण प्रसंग कोणता असतो? समजा अंधारात समजा आपण अभियान करतो सर, त्यावेळेस चालण्या वेळेस अडचण येतात. अंधार खूप असते ना, त्यावेळेस तेवढं अंधारात चालणे, हे करणे, ऑप्टिकल्स पार करणे, खूप अडचणीचा सामना करावा लागतो. तरी पण आम्ही फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग असल्यामुळे आम्ही सहजरित्या ते पार करतो. आपल्यासोबत आणखी काही आहेत ज्यांनी काही चकमकीमध्ये भाग घेतला आहे. काय तुम्ही म्हणाल, आत्तापर्यंतचं सगळं हे जर बघितलं तर आत्ता तुमच्या टीमला एवढं मोठं यश मिळालेलं आहे आणि माओवाद आता संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे? सर, आमच्या कमांडर जे जंगलामध्ये निर्णय घेते ते त्यांच्या शेवटचा निर्णय राहते. फील्डमध्ये त्यांच्या हात पकडणारे कोणीच नाही. व्यवस्थित डिसिजन घेते आणि व्यवस्थित काम होते सर. तिथं जंगलामध्ये आपण सांगा नाही लागत, त्यांनी वेळेवर निर्णय घेतात. वेळेवर चांगला निर्णय घेऊन चांगला मग आपल्याला कमांडरला सतर्क करते. म्हणजे वासुदेव मडावी यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे. आपण आता शेवटचा प्रश्न विचारूया. मार्च 2026पर्यंत माओवाद संपुष्टात येणार आहे असं म्हटलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वारंवार बोलले आहेत आणि बस्तरमध्ये मोठं यश मिळत आहे, इकडे यश मिळत आहे. काय वाटते तुम्हाला, माओवाद आता पूर्ण संपुष्टात येणार आहे? आता पूर्ण देशामध्ये संपते की नाही संपत हे मी सांगू शकत नाही. आणि गडचिरोली जिल्ह्यात मात्र आम्ही बिलकुल संपवण्याची एक आमच्या उद्देशच ठरला आहे. आम्ही संपवल्याशिवाय इथं आम्ही चूप बसणार नाही. म्हणजे पूर्ण आता येणाऱ्या काळात उरले जे माओवादी आहेत ते सगळे त्यांना पूर्ण संपवण्यामध्ये यश मिळेल? बिलकुल सर, यश मिळेल. आणि त्यांना मी एक विनंती करतो, आधी जे काही रस्ता भटकून गेले असतील नक्षल, त्यांनी आत्मसमर्पण नियोजन इथं सरकारनं आखलेलं आहे. त्याचा फायदा घेऊन इथं सला आत्मसमर्पण केलं पाहिजे. ते काही आमच्या दुश्मन नाही आहे सर. आम्ही त्यांना संपवण्याचे हे करत आहोत. तरीसुद्धा त्यांनी आत्मसमर्पण योजना आहे, त्यांचा लाभ घ्यावा आणि ते इथं त्यांनी सुरक्षित जीवन जगवलं पाहिजे. आता जो कर्तव्य सेवा त्यांनी इकडे जंगलामध्ये भटकून जाऊन ते आतापर्यंत करत होते आणि आजपर्यंत ते 15-20 वर्ष ते हे करत आहेत. ते आता कळत तरी कुठंतरी त्यांना नक्षलला जो बसवराजू म्हणा मोठा नेता मारला गेला आहे. आणि जसं जे त्यांचे मोठमोठे एजन्सी DVCM प्रत्येक त्यांच्या नेतागिरी कुठंतरी मागे पडला आहे. आणि ते नेतागिरी मागे पडल्यामुळे त्यांनी आत्मसमर्पण स्वीकारलं पाहिजे. आणि आम्हाला ते उद्देश नाही की ते नक्षलवाद्यांना मारूनच संपवावा. त्यांनी आत्मसमर्पण केलं तर चांगलं ते त्यांना जीवन मिळेल इथं. आणि ते जंगलामध्ये कोणतं जीवन आहे सर, आम्ही 3 दिवस 4 दिवस 5 दिवस जो जीवन जगवतो, आम्हाला ते तेवढं तकलीफ होते. ते तर वर्षानुवर्ष तिथं जंगलात प्रवास करत आहेत. त्यांना पाणी म्हणा, राहण्याचे म्हणा, कोणाकडून पोलीस येते, एवढं त्यांना भीती असताना तिथं कोणतं राज्य करणार आहेत? हा नक्षलच्या ते रणनीती सोडून तेलंगणावाल्याचे ते ऐकण्या सोडून आमचे ते गडचिरोली जिल्ह्याचे किंवा छत्तीसगडचे नक्षल त्यांनी त्यांच्या नायकता येऊन आपलं आत्मसमर्पण योजना ते स्वीकारलं पाहिजे आणि त्यांचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. एकूण आपण बघितलं तर माओवाद आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. उरलेसुद्धा जे माओवादी आहेत आपल्याच भागातले तरुण आहेत, भरकटलेले तरुण आहेत, मग ते गडचिरोलीमधले असतील, बस्तरमधले असतील, तेलंगणातले असतील,
त्यांनी आत्मसमर्पण करावं, मूळ प्रवाहात यावं, असंच मत आता वासुदेव मडावी यांनी व्यक्त केलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.